नमस्कार. अभ्यासेतर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकताच आपण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. व्हॉट्सअपवर, इन्स्टावर, फेसबुकवर वेगवेगळे संदेश आपण पाठवले. त्याचबरोबर मोठे मोठे बॅनर्ससुद्धा लागलेले आपण पाहिले. आणि माझ्या हे लक्षात आलं की लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो कोणता? तर तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस. या दोघांमध्ये प्रचंड गोंधळ असलेला मला लक्षात आला आणि हा छोटासा व्हिडिओ मी बनवायचं ठरवलं. तर सुरुवातीला आपण मराठी राजभाषा दिवस बघूया. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची स्थापना झाली. पण त्या दिवसापासूनच खरं तर मराठी राजभाषा दिवस साजरा होणं हे अपेक्षित होतं. पण काही कारणांमुळे ते थोडंसं दुर्लक्षित झालं आणि कालांतराने शासनाच्या हे लक्षात आलं की अरे ही गोष्ट कुठेतरी मागे पडती आहे. म्हणून त्यांनी 10 एप्रिल 1997ला एक शासन निर्णय काढला आणि त्या निर्णयामध्ये सुरुवातीला हेच लिहिलं होतं की ज्या दिवशी मराठी राज्याची किंवा महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजेच मराठी राजभाषालासुद्धा मराठी राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करावा. 28 एप्रिल ते 30 एप्रिल 1997ला त्याच याच्यामध्ये म्हणजे हे 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि 1 मेला हा दिवस सांगता सोहळा म्हणून समारंभपूर्वक सांगता सोहळा हा साजरा करावा. आणि त्या दिवसापासनं 1 मे जसा महाराष्ट्र दिवस आहे तसाच तो मराठी राजभाषा दिवस आहे आणि हो कामगार दिवसही आहे, हे विसरू नका. त्यानंतर आपण पुढे जो बघणार आहोत तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. तर हा जो दिवस आहे मातृभाषेचा अभिमान, त्याचबरोबर कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून म्हणजेच त्यांनी जे मराठी साहित्यामध्ये योगदान दिलं, भरीव योगदान दिलं, त्याबद्दल 21 फेब्रुवारीला एक GR काढण्यात आला की 27 फेब्रुवारीपासून म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा. आणि त्या वर्षीपासूनच म्हणजे 27 फेब्रुवारी 2013पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येऊ लागला. सो मंडळी, मराठी भाषा किंवा मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिन याच्यामधला फरक नक्की लक्षात घ्या, विसरू नका. आणि पुढच्या वर्षी मात्र योग्य त्या शुभेच्छा एकमेकांना पाठवा. आणि लवकरच आता 1 मे येतो आहे म्हणजेच महाराष्ट्र दिवस येतो आहे, आपला मराठी राजभाषा दिवस येतो आहे आणि कामगार दिवस येतो. तेव्हा निश्चित एकमेकांना योग्य शुभेच्छा द्या. नमस्ते.